हॅलो नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? आणि मजेतच असायला पाहिजे. छोटी मोठी टेन्शन तर चलतच राहते तो, पण हे आपल्या आयुष्य, आपली जिंदगी आपण खरंच मजेतच जगलं पाहिजे. आलेल्या टेन्शनना थोडंसं सावरत मागे टाकत पुढे चालायचंच असतं. तर त्या पद्धतीनंच मी हे ब्लाऊज शिवत आहे. खरं तर हे काल अर्ध शिवलं होतं, अर्ध बाकी होतं, पण म्हटलं चला काहीतरी छोट्या छोट्या टिप्स जे आपल्याला जमतं, जे आपल्याला येतं ते आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करूया. त्याच पद्धतीनं मी हे काही थोड्याशा टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्लाऊज शिवण्याबद्दलच्या. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबतच बेल आयकॉनचं पण बटन दाबा, म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजची प्रॉपर फिटिंग कशी करायची आणि ब्लाऊजला स्लीव्ज कशा जोडायच्या हे दाखवणार आहे. सोपी पद्धत आहे, सोप्या पद्धतीनं तुम्हाला पण नक्कीच उपयुक्त होईल अशा पद्धतीनं मी या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आणि थंडी तर काय सगळीकडे आहेच आहे आणि थंडीची मजा पण घेत राहा आणि थंडीचा आनंद पण घ्या. कारण पावसाळ्यात पण खूप पाऊस असल्यामुळे चिकचिक आणि सगळीकडं असं वाटतं आणि गरमीमध्ये तर खूपच, उन्हाळ्यामध्ये तर गरमी होते. मग थंडीमध्ये कसं स्वेटर वगैरे ब्लँकेट हे ते घेऊन ॲडजस्ट होऊ शकतं. त्या पद्धतीनंच आपण थंडीची पण मजा घ्यायची आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपलं हे ब्लाऊज इथपर्यंत शिवून झालेलं आहे, पण बऱ्याच मैत्रिणींना हा प्रॉब्लेम येत असेल की स्लीव्ज कशी जोडायची. काही वेळेला काय होतं की काही वेळेला स्लीव्ज ह्या साईडनी जर आता समजा ही स्लीव्ज जोडायची तर इथून जोडायला स्टार्ट केली की मग काय होतं, दुसऱ्या साईडला कमी पडते किंवा मग मध्येच काहीतरी घोळ येतो काय. तर त्यासाठी सोपी ट्रिक वापरायची, जास्त भानगडीत पडायचं नाही, जास्त झंझट करायची नाही. तर काय करायचं, ही जी स्लीव्ज आहे तर ही आपण स्लीव्ज पूर्ण जोडून घेतलेली आहे आणि ज्यावेळेस आपण कट करतो ना स्लीव्ज, त्याच वेळेला इथे एक असा छोटासा कट मारायचा, म्हणजे हा सेंटर पॉइंट झाला. किंवा नंतर जरी तुम्ही जोडून झाली ना तर असं करून इथे पण असं तुम्ही कट मारू शकता. तर मी हा नंतरच मारलेला आहे. तर मग आता काय करायचं, हे अशा पद्धतीनं स्लीव्ज घ्यायची आणि हे ब्लाऊज पहिले खाली टाकायचं, म्हणजे सरळ बाजूने टाकायचं ब्लाऊज आणि नंतर वरी स्लीव्ज टाकायची. मग आता आपल्याला मी याला ना जे आपण समोरच्या साईडने अर्धा इंचाचा आतमध्ये कट देतो तर तो दिलेला नाहीये, तर ते मी आता देणार आहे. का तर मी ज्यावेळेस सुरुवातीला शिवायचे तर सुरुवातीला पहिल्यांदाच द्यायचे ब्लाऊज कट करताना, पण काय व्हायचं ना की म्हणजे ते दोन्ही कधी दोन्ही स्लीव्ज आहेत ना एक साईडच्याच बनतात, म्हणजे शिवताना लक्षात काही म्हणजे कपड्याला उलट सुलट कळत नाही, तर त्यामुळे ते तसा प्रॉब्लेम यायचा. म्हणून मी तेव्हापासून ना ज्यावेळेस मला स्लीव्ज जोडायची असते त्याच वेळेस मी तो कट देते. तर तो कट कसा द्यायचा, सोपी पद्धत आहे, सांगते. हे बघा, इथून 2 इंच इकडे सोडायचं, हे अशा पद्धतीनं, आणि अशी स्लीव्ज ठेवायची आणि हा अशा पद्धतीनं कट द्यायचा. किंवा मग सरळ तुम्हाला जरी हात बसलेला असेल एक तर अर्धा इंच आतमध्ये मार्किंग करून घ्या किंवा डायरेक्ट जरी कट केला तरी चालतो. शक्यतो मी तर डायरेक्टच कट करते. तर हे बघा, आता हे झालं आपलं समोरच्या बाजूचे कट. तर आता ही ब्लाऊज असं टाकायचं आणि ही स्लीव्ज याच्यावरती बरोबर आपण जिथं शोल्डर जोडलेत ना तिथं आपण हा कट मारलेला आहे ना तर तिथं ठेवायचा. वाटल्यास तर जर सरकत असेल कपडा, काही वेळेला बघा सॉफ्ट असतो, खूप गुळगुळीत असतो, त्यावेळेस खूप कपडा सरकतो, त्यावेळेस सरळ अशी पिन लावून घ्या आणि या पद्धतीनं आपण आता स्लीव्ज जोडायला घेऊया. बघा, आता सेंटर पासून जोडल्यामुळे तर आपलं बरोबर इथपर्यंत स्लीव्ज ही पुरलेली आहे. पण जर आपण या साईडनी जोडलेली असती तर आपल्याला स्लीव्ज इथे थोडीशी का होईना कमी पडली असती. कारण काय होतं, ज्या वेळेस आपण जो वरच्या साईड खालचा जो कपडा असतो तो बरोबर राहतो आणि ज्यावेळेस वरतून एखादा कपडा जोडतो त्यावेळेस तो थोडा कपडा कमी पडतो. मग जर एखाद्या वेळेस एक अर्धा इंच जर कमी पडत असेल तर आपण इथं स्लीव्ज थोडीशी खेचायची आणि खेचून जोडायची. पण आपल्याला खेचायची गरज पडली नाही. मग नंतर उलट करायचं त्याला आणि दुसरी टीप मारून घ्यायची सरळ. इथून ना स्लीव्ज जोडायला सुरुवात केली होती. मग आता आपण इकडची राहिलेली बाजू ही आहे तर ती जोडून घेणार आहोत. तर मग आता या साईडनी हळूहळू थोडंसं टीप मारत बरोबर जोडत घ्यायचं.
आणि स्लीव्ह जोडताना ना अशी सरळ टीप नाही द्यायची, थोडीशी हलक्या हाताने अशी स्लीव्ह फिरवत राहायचं. म्हणजे काय होतं, एक तर आपला गोल स्लीव्हला असा आकार असतो ना, तर त्या पद्धतीनं ही स्लीव्ह चांगली जोडल्या जाते. असं थोडासा हात फिरवत राहायचं. बरोबर आपली ही स्लीव्ह एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंग मध्ये जोडली गेलेली आहे. तर याच पद्धतीने मी आता दुसरी स्लीव्ह पण जोडून घेते. दुसरी पण स्लीव्ह जोडून झालेली आहे. ऍक्च्युली हा कपडा आहे ना खूप पातळ आहे आणि बघू शकता, हे बघा हे कसे दोरे निघतायत. अशा वेळेस ब्लाऊज शिवायला खूप प्रॉब्लेम येतो आणि कस्टमरला वाटतं की काय साधंच ब्लाऊज आहे, सिंपलच आहे, असंच का, एवढेच पैसे का. हे खरं तर असे ब्लाऊज ना शिवताना खूप प्रॉब्लेम करतात. तर जाऊ द्या, असू द्या, आता जे आहे ते बघू. तर आता आपल्याला बघायचे ब्लाऊजची प्रॉपर फिटिंग कशी करायची, ब्लाऊजची फिटिंग मध्ये ब्लाऊज कसं व्यवस्थित त्याची फिटिंग टाकायची आणि कसं करायचं. तर सर्वप्रथम काय करायचंय की हे जे पाठीमागचा जो भाग आहे त्याला असं फोल्ड करून घ्यायचंय. म्हणजे याचा जो आहे तो सेंटर पॉइंट काढायचा आहे. हवं तर मार्किंग करून घ्या किंवा नखानी थोडंसं हे केलं तरी चालतं, पण शक्यतो मार्किंग करून घ्या. तर मग आता काय करायचंय, जो आपण समोरचा भाग जोडला, ही पट्टी इथं मार्किंग केलेली आहे, तर ना ही हुकची पट्टी अडकवायची आहे. तर ती पट्टी आहे ना ती लाईनच्या थोडं पुढे घ्यायची. म्हणजे ही जी आपली टीप आहे तर इथून म्हणजे इथं हुक अडकवल्या जाणार आहे, त्यामुळे ना हे असं ठेवायचं आणि इथे एक पिन लावून घ्यायची आणि त्या पद्धतीनं मग इकडे आपल्याला त्याला बरोबर अशी टीप मारायची. या पद्धतीनं जर फिटिंग केली तर ब्लाऊज सरकत नाही आणि असं व्यवस्थित फिटिंगला पण बसतं. बघा आता इथं किंचित थोडंसं जास्त वाटते, तर हे आपण थोडंसं आहे ते कट करून घेऊया. म्हणजे काय होतं, बरोबर आणि प्रॉपर बसतं फिटिंग मध्ये. तर ह्याला आता अशी इथून अशी टीप मारायची. मग हे जे साईडचं एक्स्ट्राचं जे आहे दोरे वगैरे ते कट करून घ्यायचे, म्हणजे आपण बाहेर दोरे वगैरे दिसणार नाहीयेत. कट करून घ्यायचेच कितीही, आणि थोडंसंच कापड ठेवायचं, जास्त ठेवायचं नाहीये. म्हणजे ना आता दाखवते, जर तसंच ठेवलं असतं तर ज्या वेळेला आपण हे असं करू तर या साईडनी हे तर समजा होईलच, पण इथेच समोरच्या साईडनी इथूनच थोडे थोडे दोरे दोरे ते दिसतात, त्यामुळं कट करून घ्यायचं. दुसऱ्या बाजूला पण तसंच करायचं. सेंटर पॉइंट जो आपण सेंटर काढला होता, आता ही जी आहे ती हुक लावायची पट्टी आहे, तर बरोबर ह्या लाईनवर ठेवायची आणि इथे एक पिन लावायची. आपण मगाशी जी हुक अडकवायची पट्टी होती ती लाईनच्या पुढे ठेवली होती, तर ही हुकची लावायची पट्टी आहे, ह्याला आपण हुक बसवणार आहोत. तर आता हे बघा इथे थोडंसं आपल्याला हे क्रॉस पट्टी आहे ते एक्स्ट्रा दिसतीये, तर हे कट करायचे. या पद्धतीनं जर अशी आता समजा हे जर मी असं ठेवलं असतं याच्या बरोबरीनं, तर हे बरोबर इकडे अर्धा पाऊण इंच जास्त होत होतं. मग ते थोडीशी फिटिंग अशी फिरल्यासारखे दिसते ब्लाऊज घातल्यावरती, त्यामुळं हे अशा पद्धतीनं फिटिंग करायची आहे. अशा पद्धतीने आपले दोन्ही स्लीव्ह जोडून आणि
हे एक एक टिप मारून झालेली आहे. तर आता ब्लाऊजची प्रॉपर जे ब्लाऊजचं फिटिंग आहे तर ते कशा पद्धतीने टाकायचं ते सांगते. तर बघा आता ना जर तुम्ही माप घेतलेला असेल अंगावरती तर काहीच हरकत नाही. ते माप बघून त्याचा डबल म्हणजे असेल तर अर्ध करून वगैरे टाकू शकता. पण आता ब्लाऊज जर मापाला असेल तर काही हेच नाहीये, डायरेक्ट स्लीव्जवर स्लीव्ज ठेवायची आणि त्याचं मार्किंग करून घ्यायचं. हे बघू शकता हे अशा पद्धतीनं. हे बघा हे बरोबर इकडं हे घ्यायचं आणि जिथं टीप आहे तिथं मार्क करून घ्यायचं, जे काय तुमच्याकडे खडू पेन्सिल पेन असेल त्याने, आणि दुसरी स्लीव्ज पण लगेच मार्क करून घ्यायची. मग आता आपण इथं मार्किंग केलं तर आपण मग ह्याच ब्लाऊजच्या स्लीव्ज वरती टाकून पण आपण मार्किंग करू शकतो. प्रत्येक वेळेस ब्लाऊज लावत बसायची गरज नाही, तशाने वेळ जास्त जातो. तर हे जे ब्लाऊज आहे, ब्लाऊज खालचा कमरेचा जो भाग आहे तो एक तर माप घेतला असेल तर ठीक आहे, पण जर ब्लाऊज वरून मोजायचा असेल तर तो ब्लाऊजला ब्लाऊज न लावता आधी ब्लाऊज वरून मोजून घ्या किती होते ते. हे बघा हे जवळपास 33 येत आहे. तर मग या ब्लाऊजचं पण आपण हे कमरेचा भाग मोजून घेऊया. पण याला मोजताना काय करायचं, मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जी हुक अडकवायची जी पट्टी आहे तर ती आपल्या मापामध्ये घ्यायची नाही. इथून ब्लाऊज मोजायचं, हुक जिथं अडकवणार आहोत तिथून. तर मग ही पट्टी सोडून याचं मोजून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता एवढा भाग जो आहे तो जास्तीचा आहे. तर मग याला काय करायचं, सिंपल करायचं, 4 फोल्ड करायचे याचे. हे डबल आणि हे 4 फोल्ड केले तर हे बघा एवढं शिल्लक आहे. तर मग हे मोजून घ्यायचं किती आहे ते. या पद्धतीने हे जवळपास 1.5 इंच आहे. तर मग आता आपण ही फिटिंग टाकताना तर खालच्या साईडनी दोन्ही साथ हे बघा इथे डबल आहे त्यामुळे 4 फोल्ड का केले लक्षात आलं का, या एक साईडचे 2 आणि दुसऱ्या साईडचे 2 अशा यासाठी आपण 4 फोल्ड केले. आणि हे इथं 1.5 इंच मार्किंग वरती 1.5 इंच मोजून मार्किंग करायची ह्या साईडनी, खालच्या साईडनी पोटाच्या. आणि स्लीव्जला तर आपण केलीच होती. त्या ह्यानी एक तर सरळ रेष मारून घ्या किंवा मग तुम्हाला जर डायरेक्ट टिप मारता येत असेल तर टिप मारा. आता दोन्ही साईडनी आपण 1.5 इंच मार्किंग करून टिप मारलेली आहेच. पण आता मोजून पाहायचं एकदा शेवटी की आपण जे मोजलं होतं ते माप बरोबर बसतंय का. तर बरोबर 33 इंच झालेलं आहे. तर हे फिटिंग जे केलं तर ते 33 इंच बरोबर बसलेलं आहे. तर मग आता जे आपण एक्स्ट्राच्या 2-3 टिपा मारतो तर त्या टिपा आपण इथे मारून घ्यायच्या. तर बघू शकता हे ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. तर हे असे आपली इथं हुक येणार आहेत आणि या पद्धतीनं फिटिंग म्हणजे हुक वगैरे अडकवलं का बघा असं एकदम हे जी खालची जी बाजू आहे ना ते एकदम बरोबर येते, मागे पुढे होत नाही किंवा हा समोरचा भाग येतो जास्त होत नाही. आणि हे साधं सिंपल आहे, गोलगळा आहे पाठीमागनं. तर या पद्धतीने हे ब्लाऊज पूर्ण झाले. हुक लावले, हात शिलाई केली की ब्लाऊज कंप्लीट. अशा पद्धतीनं तुम्ही पण नक्की अशा पद्धतीनं फिटिंग करून बघा. तुम्हाला पण अनुभव येईलच की रेग्युलर फिटिंग आणि या पद्धतीनं जर असं मार्किंग करून केली तर काय फरक पडतो ते. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबतच आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.